स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप होतोय। काल रात्री अज्ञातांनी लाल रंग टाकल्याची माहिती समोर आली आहे आणि हा लाल रंग कुणी टाकला याचा सध्या तपास सुरू आहे। आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय। मिलिंद नार्वेकरजी तिथे पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय ताजी शिवाजी पार्क परिसरामधून ते पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता सुद्धा करण्यात आलेली आहे। साधारण 9 ते 9:30च्या सुमारास हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा आरोप ठाकरेंची शिवसेना करते आणि सध्याची ताजी दृश्य आपण ही पाहतोय। मिलिंद नार्वेकर सुद्धा इथे या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला। दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्यासंदर्भात ही माहिती आहे आणि काल रात्री कोणीतरी लाल रंग टाकल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय आणि हा लाल रंग नेमका टाकला कोण या संदर्भातला सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि ठाकरेंच्या सेनेचे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेजी सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई नमस्कार। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा कोणीतरी प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरेंची शिवसेना करते आहे। खरं तर हे अत्यंत विकृत आणि मनोरुग्ण असणाऱ्या व्यक्तीची अशी कृत्य असू शकतात। जर सामान्य संतुलित वर्तन करणारा किंवा संतुलित मनोवृत्तीचा माणूस असेल तो असं करणार नाही, परंतु जे काही असेल मुळात जी व्यक्ती हयात नाहीये, जरी मातोश्री मीनाताई ठाकरे या राजकारण्यांच्या पत्नी असतील तरी त्या कधीही कुठल्याही राजकीय वादविवादात नव्हत्या। त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचं राजकीय विधान केलं नाही। असं असताना अशा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या स्मारकाला अशा गलिच्छ राजकारणाच्या भक्ष्यस्थानी आणणं हे निंदनीय आहे। पण याला कारण इथल्या भाजपाचा अत्यंत जातीवादी, विषारी आणि सामाजिक दुही पसरवणारा प्रसार प्रचार आहे। कारण इतकं काही चिथावणीखोर आणि चिघळलेलं वातावरण भाजपाने करून ठेवले की ज्याचा परिणाम जाती जातीमध्ये, प्रत्येक समाजामध्ये, विचारांमध्ये सगळीकडे एक कमालीची विषारी पेरणी झालेली आहे। याची निंदा हा शब्द याला फार कमी पडतो। आम्ही इतकंच म्हणू की गृहमंत्र्यांनी आमच्या संयमाची परीक्षा बघू नये। तातडीने जो कोणी असेल त्याला समोर हजर करा। या सगळ्या ठिकाणी खरं तर शहराच्या मध्यवर्ती भागात हे सगळं घडलेलं आहे, पण तरी सुद्धा जेव्हा आपण स्मारके उभी करतो तेव्हा त्या स्मारकांच्या जवळ पुरेसा बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था सुद्धा असली पाहिजे। एरवी गृह खातं अत्यंत चवली पावलीच्या म्हणजे जे कवडीच्या लायकीचे लोक नाहीत अशा अत्यंत छिचोर आणि टपरी टुपरी लोकांना तुम्ही बंदोबस्त देताय, सुरक्षितता देताय। एक तेजस मोरे नावाचा कोणीतरी माणूस आहे, ज्या माणसावरती किमान 100-500 गुन्हे आहेत, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या कृपेने तुम्ही त्याला सुरक्षा देताय। आमच्या पुण्यामध्ये अक्षरशः चवली पावलीच्या लायकीचे लोक आहेत शिंदे गटाचे, ज्यांना सुरक्षितता दिलेली आहे, 4-4 कॉन्स्टेबल पुढे मागे आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जी स्मारके आम्ही आमची ऐतिहासिक धरोहर म्हणून जपतो, काय त्यांना बंदोबस्त नको? कुठे आहेत एकनाथ शिंदे? सरकारमध्ये बसलेत ना, फार विचारांचा वारसा वगैरे ऊर बडवून सांगतात। काय भूमिका आहे त्यांची या सगळ्या संबंधाने? का काळजी घेतली जात नाही पुरेशी स्मारकांची? बरं, आमच्या संयमाची परीक्षा बघू नका। तातडीने जो कोणी आहे, काय तुमचं सीसीटीव्ही फुटेज, तपास यंत्रणा जे काही असेल ते, पण सरकारने त्वरित जो कोणी तो माथे फिरू आहे त्याला समोर हजर करावं। पुढे काय करायचं ते आत्ता आम्ही सांगणार नाही, तुम्ही हजर करा, मग आम्ही सांगू काय ते। अगदी सुषमाताई, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।